मंडळी, काही दिवस असे असतात जे केवळ तारीख नसतात, ते दैवी संकेत असतात. असेच एक अत्यंत पुण्यदायी, दुर्मिळ आणि भाग्यवर्धक पर्व म्हणजे 14 जानेवारी 2026 मकर संक्रांत आणि षठ तिला एकादशी एकाच दिवशी येणे. आज आपण या दिवशी काय करावे, काय टाळावे, उपवास कसा करावा, दान कसे करावे, स्त्रिया, गृहस्थ, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी सर्वांसाठी नियम, संक्रांतीचे वाहन, वस्त्र, स्वरूप, षटतिला एकादशीचे महत्त्व, हे संपूर्ण प्रामाणिक आणि शास्त्राधारित मार्गदर्शन पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक चूक तुमचं पुण्य कमी करू शकते आणि एक योग्य उपाय आयुष्य बदलू शकतो. 14 जानेवारी 2026 संक्रांत काळ, पुण्यकाळ. तारीख बुधवार 14 जानेवारी 2026 संक्रांत पुण्यकाळ दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत. याच दिवशी षठ तिला एकादशी असल्याने हा दिवस दुहेरी पुण्ययोग ठरतो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्यदेवांची ऊर्जा आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा एकत्रितपणे पृथ्वीवर प्रवाहित होते. म्हणूनच या दिवशी केलेले स्नान, दान, जप, उपवास, नैवेद्य हे अक्षय फळ देणारे मानले जातात. मकर संक्रांत आध्यात्मिक अर्थ. मकर संक्रांत म्हणजे केवळ तिळगुळ नाही, सूर्य उत्तरायणाला प्रवेश करतो, म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे प्रवास. मानवी आयुष्यात याचा अर्थ दुःखातून समाधानाकडे, अडचणीतून मार्गाकडे, दारिद्र्यातून समृद्धीकडे. म्हणूनच संक्रांतीला कडू बोल टाळा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, दान करा, अहंकार सोडा. षठ तिला एकादशी. 6 प्रकारे तिळाचे महत्त्व. षठ म्हणजे 6. या एकादशीला तिळाचा 6 प्रकारे उपयोग करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. 1. तीळ मिश्रित पाण्याने स्नान. 2. तिळाचे उटणे लावणे. 3. तिळाचा होम जमल्यास. 4. तीळ तर्पण पितरांसाठी. 5. तीळदान. 6. तीळ भक्षण उपवासात. यामुळे पितृदोष शमन, आरोग्य लाभ, आर्थिक स्थैर्य, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट. काय करावे? सकाळचे नियम. ब्रह्ममुहूर्तात उठणे, तीळ टाकून स्नान करणे, स्वच्छ पिवळे पांढरे वस्त्र धारण करणे, पूजा आणि जप, श्री हरी विष्णूंची पूजा, विष्णू सहस्रनाम पठण किंवा श्रवण, सूर्यदेवांना अर्घ्य. नैवेद्य. तीळ लाडू किंवा वड्या, पायस, गूळ किंवा तांदूळ. विठ्ठल मंदिर किंवा विष्णू मंदिरात नैवेद्य अर्पण केल्यास जीवनात गोडवा आणि स्थिरता येते. उपवासाचे नियम. एकादशी उपवास करणाऱ्यांनी नेहमीप्रमाणेच उपवास करावा. तीळगुळ खाण्यास हरकत नाही. फळे, दूध, पायस चालेल. तांदूळ, गहू टाळावेत. दान. संक्रांतीचा आत्मा. शास्त्र म्हणते, संक्रांतीला केलेले दान कधीही संपत नाही, ते अक्षय असते. दानात समावेश असावा तीळ, गूळ, अन्न, वस्त्र, मिठाई. स्त्रियांसाठी विशेष दान. हळदी कुंकू, वाण, उपयोगी वस्तू, नवी भांडी, गाईला घास. दान करताना विचार करा, ही वस्तू समोरच्याच्या उपयोगाची आहे काय? काय टाळावे?
पंचांगानुसार संक्रांत पर्व काळात टाळावे. दात घासणे, कठोर बोलणे, झाडे गवत तोडणे, गायीची यंत्राची धार काढणे, कामविषयक सेवन. 2026 मकर संक्रांतीचे स्वरूप. पौराणिक वर्णन. वाहन वाघ, उपवाहन घोडा, वस्त्र पिवळे, हातात गदा, केशर टिळा, अवस्था बसलेली, वय कुमारिका, भक्षण पायस, भूषण मोती. याचा अर्थ शौर्य, स्थैर्य आणि समृद्धी. विशेष उपाय विश्वासाने करा. तिळाच्या दिव्याचा दीपदान, गरीब वृद्ध विधवा यांना दान, घरात विष्णू सहस्रनाम लावून ऐकणे. निष्कर्ष, हा योग चुकवू नका. मंडळी, मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी असा योग वारंवार मिळत नाही. आजचा एक दिवस 7 पिढ्यांचे दोष शमवू शकतो, अडलेली कामे मार्गी लावू शकतो, आयुष्यात गोडवा आणू शकतो. श्रद्धेने करा, दिखाव्याने नाही. येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या आयुष्यात आरोग्य, समाधान, समृद्धी आणि भक्ती नांदो. ओम नमो भगवते वासुदेवाय.